दादा, आता बऱ्याच वर्षांनंतर नगर परिषदेची निवडणूक लागली आहे. मात्र प्रभागामध्ये विकास झाला आहे का? कारण लोकांना विकास हवा आहे. तर तुमच्या प्रभागामध्ये काही समस्या आहेत का? आमच्या प्रभागामध्ये पडक्या घरांची संख्या जास्त झालेली आहे आणि ते पडक्या घरामध्ये वनस्पती उगवतात, कुत्रे, साप वगैरे याचा प्रादुर्भाव जास्त आहे. तर त्याच्याकडं प्रशासनाने थोडं लक्ष द्यावं एवढी आमची इच्छा आहे. नगर परिषदेला तुम्ही कळवलत का? हो, नगर परिषदेला आम्ही कळवलेले आहे, अर्ज वगैरे पण दिले होते. आणि ते जागा ज्या खाजगी आहेत ते मालक पण लक्ष देत नाही त्या ठिकाणी. आणि आहे ना, भयानक प्राणीचा प्रादुर्भाव तिथं होत असतो. अच्छा, म्हणजे तुम्ही कळवलं पण त्याची दखल घेतली जात नाही आहे. एकदा दखल घेतली होती, त्याच्यानंतर मग परत काहीच झालं नाही त्याच्यानंतर. म्हणजे जो आतापर्यंत जी सत्ता होती प्रस्थापित जी होती त्यावर तुम्ही खुश आहात का? का तुम्हाला बदल हवा आहे याच्यामध्ये? नाही, बऱ्यापैकी खुश आहे. पाणी वगैरे व्यवस्थित येतं आहे, परंतु रस्ते फारच खराब झालेले आहेत. त्याच्याकडे पण प्रशासनाने जरा लक्ष द्यावं. म्हणजे फक्त निवडणुकीपुरतं न येता त्यांनी प्रभागामध्ये वारंवार लक्ष दिलं पाहिजे, नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. हो, आमची तीच इच्छा आहे. नगरसेवकांनी इथल्या वारंवार वार्डामध्ये येऊन कोणाच्या समस्या काय आहे त्या जाणून घेऊन त्याकडे काहीतरी कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे सत्ता कोणाची पण येऊ. कोणाची पण सत्ता येऊ, फक्त नगरसेवकांनी वेळोवेळी लक्ष देऊन आणि पडक्या घरांची जी समस्या आहे ती दूर करण्यात यावी. नागरिकांचं एवढंच म्हणणं आहे की सत्ता कोणतीही येऊ पण त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत.